मित्रांनो, मी सकाळच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रितेश भाऊ कोणाची शाळा घेतील, तर त्यामध्ये मी पहिलं नाव घेतलं होतं ते म्हणजे राकेश बापटचं. राकेश बापटने ज्या पद्धतीने तो फ्रीजचा टास्क रद्द केला, त्यामुळे राकेश बापटची रितेश भाऊ जबरदस्त शाळा घेतील, कान उघडणी करतील आणि तसंच काहीसं पहिल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते. राकेश बापटची रितेश भाऊने जबरदस्त शाळा घेतली. इथे रितेश भाऊ सांगताना दिसतात की मला त्या एका सदस्याबद्दल आता बोलायचं आहे, की तो सतत सांगत असतो, की मी फेअर आहे, फेअर आहे. मी कधीच कुठलीही लाईन क्रॉस करत नाही. पण राकेश, तुम्हाला इथे मला विचारायचं आहे, की जर समोरची टीम जिंकत असेल, तर तुम्ही टास्क रद्द करायला का जाता? प्रत्येक वेळी तुम्ही टास्क रद्द करायला जाता. आणि हा जो काही फ्रीजचा टास्क होता, याच्यामध्ये तर अक्षरशः विशाल कोटियान तुम्हाला चावी मारत होता वरतून आणि तुम्ही मस्तपैकी विशालच्या तालावरती नाचत होतात. मित्रांनो, अगदी बरोबर रितेश भाऊ बोलले. राकेश बापटने पहिल्यांदा सुरुवात केली तो टास्क रद्द करायला. हळू हळू त्याने ती सुरुवात केली. त्यानंतर विशाल, संकेत आणि बाकी सगळे सदस्य आले आणि मी सकाळी बरोबर अगदी सांगितलं की या आरबीची शाळा सगळ्यात जास्त होईल, कारण प्रत्येक वेळी तो टास्क कसा रद्द होईल याकडेच त्याचं लक्ष असतं. आणि आज ज्या पद्धतीने राकेशला सांगितलं की विशाल तुला अक्षरशः खेळण्यासारखा खेळवत होता त्या दिवशी आणि तू खेळत होता. आणि मित्रांनो, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. राकेश खाली ते सगळं उद्ध्वस्त करत होता. विशाल सांगत होता, अरे ते इकडे ठेव, ते नको ते तिकडे टाक, इकडचं तिकडे, तिकडचं इकडे, हे वरती ते खाली. आणि तसा राकेश करताना दिसत होता. मित्रांनो, ज्या पद्धतीने आरबीचे रितेश भाऊने शाळा घेतली ना, विशेष करून विशालच्या तालावर जो काही तू नाचत होता, हे ऐकल्यानंतर सगळेजण शॉक झाले. मित्रांनो, हे होणारच होतं, कारण ज्या पद्धतीने आरबी तो टास्क खेळत होता, पहिली फेरी मस्तपैकी पार पडली. दुसऱ्या फेरीत याने काड्या करायला सुरुवात केली, त्यामुळे तो टास्क रद्द झाला. त्यामुळे हे होणारच होतं. पण शॉकिंग यासाठी सगळे झाले की आरबीला पहिल्यांदाच सांगितलं की तू दुसऱ्याच्या हाताखालचं खेळणं झालास. तर मित्रांनो, पहिल्यांदाच आरबीची जबरदस्त अशी शाळा झाली. या शाळेबद्दल तुम्हाला काय सांगायचं, कमेंट्स करून नक्की सांगा.